सैफ अली खान यांच्या घरी चोरी करणारा जो मुख्य आरोपी आहे त्याला काल मुंबई पोलिसांनी ठाण्यामध्ये पकडला आणि जो आरोपी आहे तो कोणत्या कोणत्या ठिकाणी जात होता त्या ठिकाणी जाऊन मुंबई पोलिसांनी खरं तर तपास केला आणि तपासानंतर त्याला अटक करण्यात आली। परंतु एक मुख्य महत्त्वाचा भाग ठरला तो म्हणजे ही वरळी सेंचुरी बाजार या ठिकाणची हे नाश्त्याचं दुकान जे आहे तो महत्त्वाचा भाग ठरला। या ठिकाणी तो आरोपी जो आहे तो पराठे खाण्यासाठी आला होता, तिथं या ठिकाणी पाणी पिला, पराठे खाल्ले आणि जीपेच्या माध्यमातून त्यानं ट्रान्झॅक्शन केलं आणि त्याच्यानंतर जो आहे तो दुसरीकडे गेला असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी या ठिकाणी आले आणि पुढील माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि याच जीपेच्या माध्यमातून त्यांनी ट्रान्झॅक्शन जे केलं होतं त्यामुळे जो आहे तो आरोपी पकडण्यासाठी मुख्य दुवा जो आहे तो याच पराठा स्टॉलवरून मिळाला असल्याची माहिती आहे। जे पराठा स्टॉलचे हे मालक आहेत ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। क्या बताएंगे, कब आया था वो, उसके बारे में क्या बताएंगे आप? सर जैसे पुलिस वाले आए थे तो हमको वीडियो दिखाया और एग्जैक्ट वो 16 तारीख को आया था, ऐसा वीडियो में था 16 तारीख का। तो 16 तारीख का वीडियो दिखाए, फ़ोटो भी दिखाए उसने सब चीज़। तो पूछ रहे थे पुलिस वाले कि पहचानते हो कि नहीं, क्या कंटिन्यू आता है, क्या एक किधर रहता है, वो पूछ रहे थे पहचानते हो क्या। तो सर हम लोग तो नहीं पहचाने, उसको बताए सर लोग हम लोग पहचान में नहीं आया बोलते। तो वीडियो में हमको ये यहाँ पे पानी पीते हुए खड़े हुए हम भी देखा उनको, यहाँ पे पानी पिया और इधर अंदर आया था उसने और पराठा खाया, भुर्जी खाया, हमको मालूम नहीं लंच के टाइम में आया था सर। तो फिर कैश दिया ऑनलाइन दिया वो भी हमें पता नहीं। फिर सर लोग बोले हमको, मैं सर को बोला कि मेरे पास भारत का ऐप है और पेटीएम है, तो ट्रांजेक्शन उसने किया होगा टाइमिंग के हिसाब से, आप लोग चेक किया। तो सर लोग उस टाइमिंग का सब ले के गए, सब डिटेल वो सब चेक किए। इससे पहले कभी वो ये इस स्टॉल पे आया था? जब आप बोल रहे हैं कि पुलिस ने हमको सीसीटीवी दिखाया, फ़ोटो दिखाया, इससे पहले कभी वो ये स्टॉल पे आया था कि आपको याद है क्या कुछ? नहीं सर, हमें तो याद नहीं था, याद नहीं है सर उसको। पुलिस जब इधर आए थे पुलिस ने आपको क्या क्या जांच कर दी या पुलिस को आपने क्या क्या मदद कर दी है उसके बारे में बताइए। पुलिस को हम लोग यही मदद किए सर कि वो ट्रांजेक्शन का सारे डिटेल उनको दिए हमने और बस, और कुछ क्या मदद। पुलिस ने आपको क्या क्या सवाल किए थे, वो क्या क्या सवाल थे और आपने कैसे जवाब दिया उसके बारे में? पुलिस सारे सवाल कर रहे थे, पहचानते हो तो बताओ हमको कि ऐसा ऐसा कांड हो गया, सब ये सब होगा कुछ। आपके घर में पुलिस गई थी, आपके घर में जांच कर दी? हाँ, पुलिस हमारे घर रूम तक आई थी, स्टाफ रूम में भी चेक करने आए थे पुलिस वाले सब। हाँ, जितने लड़के लोग काम करते सारे लोगों का चेकिंग हो रहा था सब। क्यों घर पे आए थे, पुलिस ने क्यों बताया उसके बारे में? पुलिस लोग को डाउट लग रहा था कि या तो घर पे ना हो है करके ऐसा करके, तो इसलिए घर तक आए थे पुलिस वाले। की या ठिकाणी जो मुख्य आरोपी आहे तो या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी आला होता, पाणी देखील पिलं आणि त्यानंतर जो आहे तो ठाण्याच्या दिशेने गेला असल्याची पोलिसांना माहिती होती। त्यामुळे या ठिकाणी येऊन स्टॉलवरती संपूर्ण माहिती घेण्याचा पोलिसांकडून प्रयत्न झाला। समोर सीसीटीव्ही जे होते ते सीसीटीव्ही देखील पोलिसांनी हस्तगत केले आणि त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण माहिती जमा करून या सर्व स्टॉलधारकांची मोबाईल जे आहेत ते देखील घेतले होते आणि त्याचसोबतच घरी जाऊन त्यांचा देखील तपास करण्यात आला होता। कारण की तो आरोपी जो आहे तो आरोपी या दुकानदारांनी तर घरी तरी त्यांच्या घरी आहे की नाही याबाबतचा संशय मुंबई पोलिसांना होता आणि त्यामुळे याच सर्वांची तपासणी जी आहे ती केली आणि मुख्य आरोपी पकडण्यामध्ये खरं तर या स्टॉलधारकाचा महत्त्वाचा दुवा आहे। कारण की ज्या पद्धतीने या ठिकाणी स्टॉलवरती नाश्ता केला होता, ज्या दिवशी सैफ अली खान यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता त्याचवेळी 11 ते 2च्या दरम्यान जे ते या ठिकाणी तो आरोपी आला असल्याचा पोलिसांना संशय होता आणि त्यामुळे या ठिकाणी येऊन पोलिसांनी खरं तर सर्व माहिती जमा केली आणि या माहितीच्या आधारे मुख्य आरोपीला पकडण्यामध्ये पोलिसांना खरं तर यश आलं। पराठे आणि पाणी या ठिकाणी घेतलं होतं आणि त्याच्यामुळे ट्रान्झॅक्शन जे केलं होतं त्या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून जे आहे तो मुंबई पोलिसांनी खरं तर या मुख्य आरोपीला पकडलेला आहे। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।